नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्की बदलते. वाह. पण दागिन्यामध्ये केलेली ही गुंतवणूक न राहता ते वेल्थ क्रिएशन राहतं. प्रत्येक कस्टमरने पेन्शन प्लॅनपेक्षा फक्त 1 ग्रॅम सोनं घ्यावं. असं नाही तर तो आर्थिक न्याय प्रस्थापित करणं हीच तर बँकिंगची मूळ कल्पना आहे. विश्वनायक म्हणजे सोनं तारण कुठं करायचं तर विश्वनायक मध्ये करायचं. बरोबर. आणि विश्वनायकासाठी की सोनं तारणसाठी, म्हणजे एक प्रकारे असं समीकरण तयार झालेलं आहे. नमस्कार मंडळी. MES अर्थात मोटिवेशन, एंटरटेनमेंट अँड स्टोरीज प्रेझेंट्स इनक्रेडिबल आयकॉन्स या आमच्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल किंवा यशाची उंची गाठायची असेल तर फक्त प्रेरणादायी व्यक्तिमत्वांबद्दल ऐकणं किंवा वाचणं इतकं पुरेसं नसतं. तर अशा व्यक्तिमत्वांना प्रत्यक्षात भेटणं आणि भेटून त्यांच्या सगळ्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेणंही खूप महत्वाचं असतं. आणि म्हणूनच आम्ही आमच्या या सिरीजमध्ये अशाच व्यक्तिमत्वांना भेटवण्यासाठी तुम्हाला आणत असतो. तर आज असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला आलेलं आहे. विश्वविनायक उद्योग समूहाचे चेअरमन आणि यशस्वी उद्योजक मोदक शहाणे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. धन्यवाद. तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, सुरुवात करायची झाली तर तुम्ही ग्रामीण भागातून येता आणि ग्रामीण भागातला तुमचा प्रवास जो तुम्हाला आज इथपर्यंत घेऊन आलेला आहे एक यशस्वी उद्योजकापर्यंत, तर तुमचा तो प्रवास कसा होता? तुमचे सुरुवातीचे दिवस, तुमचं शिक्षण, हे सगळं कुठे झालं आणि इथपर्यंत पोहोचण्याचा हा जो प्रवास आहे हा इतका इंटरेस्टिंग आहे, हा पुढे आम्हाला कळणारच आहे, पण सुरुवातीपासून सुरुवात करूया. आता सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये शिक्षण आहे, हे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत जसं होतं तसं माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर त्यानंतर 5वी ते 12वी आमच्या इथे एक श्रीतुलोक जैन विद्यालय म्हणून नामक संस्था आहे पाथर्डीमध्ये. त्या पाथर्डीमध्ये 5वी ते 12वी तिथे शिक्षण झालं. आणि त्या 5वी ते 12वी या शिक्षण दरम्यानमध्ये खूप चांगले शिक्षक मला त्या काळात भेटले आणि त्यांची शिकण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत, त्यामुळे एक पाया रचला गेला. आणि त्याचप्रमाणे बघता की आमच्या घरी पण वातावरण संस्कारी वातावरण होतं. आई शिस्तप्रिय आणि वडील कडक स्वभावाचे, म्हणजे दोन्ही पण असं एक कॉम्बिनेशन म्हणता येईल की त्यामुळे एक प्रकारे घरी वातावरण थोडंसं कडक राहायचं, शिस्तीचं राहायचं. म्हणजे मला असं आठवतं की आतापर्यंत मी कधी मामाच्या गावाला सुट्टीमध्ये कधी गेलो नाही. म्हणजे मामाचं गाव काय असतं किंवा काय हे आतापर्यंत माझ्या बघण्यात आलं नाही. असं म्हणता येईल की ज्यावेळेस सुट्टी लागायची, उन्हाळी सुट्टी असो, दीपावलीची सुट्टी असो, मग त्या सुट्टीमध्ये मग आम्हाला वडील मग दुकानामध्ये बसायला लावायचे. नाही आता तुला शाळा नाही ना, पेपर झालाय, परीक्षा झाली, आता तो दुकानात बस, तो दुकानातच काम कर, दुकानं माझ्या हाताखाली येतात. मग त्यामुळे काय झालं, एक थोडंसं एक व्यवसायाची एक थोडीशी एक बीजे रोवली गेली त्या काळामध्ये, पाया रचला गेला. मग लहानपणी मग तसंच झालं की हा पाया जसं जसं मग पुढं जात झालो तसं तसं मग हळूहळू मग आपण म्हणतात की व्यवसाय हे बीजे रुजली गेली, व्यवसायाचे संस्कार अंगी येत गेले. त्यानंतर मग पुढे जाताना 12वी नंतर 2005 साली 12वी पासआउट झालो. त्यानंतर मग असं वाटलं की आता थोडं व्यवसायात पण लक्ष द्यावे, तसेच मग स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करावा. म्हणजे त्यावेळेस पण असं वाटलं की थोडा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू. तर मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता व्यवसायामध्ये मी वडिलांना सुद्धा हातभार लावत होतो. त्यानंतर 2009ला अचानक वडिलांचं निधन झाल्या कारणाने म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेला ब्रेक देऊन पूर्ण वेळ मग आपण आता व्यवसायात गेलं पाहिजे आणि एक जबाबदारी आली. बरोबर. एकूणच तुम्हाला शिक्षणाची जी आवड होती, शिकायची आवड, ती लहानपणापासूनच होती असं दिसतंय एकंदर. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला एक मुलगा आज इथपर्यंत पोहोचू शकतो हे तुमच्याकडे बघून अनेकांना ह्याची प्रेरणा मिळणार आहे. कारण बरेचदा असं होतं की आता मुलांना CBSE, ICSE या शाळांचं खूप अट्रॅक्शन आहे, पण तुमच्यासारखी व्यक्तिमत्व बघितली की पुन्हा एकदा त्या जिल्हा परिषदेच्या शाळांवर सुद्धा विश्वास ठेवावा असं वाटतं. आमच्या त्या काळात CBSE किंवा असे काही इंग्लिश मिडियम तर नव्हतं. बरोबर.
आणि त्या वेळेसच त्यातूनच आम्ही शिकत गेलो आणि पुढे जात राहिलो. बरोबर. नगर जिल्ह्यातलं पाथर्डी शहरामध्ये तुमचं नीलप्रभा ज्वेलर्स हे एक सेवा दालन आहे. बरोबर. तर या नावामागे पण एक काहीतरी वेगळी कहाणी आहे असं आम्हाला कळलेलं आहे. तर आम्हाला या सेवा दालनाबद्दल किंवा या दालनाबद्दल एकंदर जाणून घ्यायला आवडेल. आता 2009 साली ज्यावेळेस वडिलांचं निधन झालं त्यावेळेस मग पूर्ण वेळ दुकानामध्ये किंवा व्यवसायामध्ये लक्ष द्यावं तर असं वाटलं. तर मग त्यानंतर 2009 ते 2014 तर त्यानंतर मग 2014 साली मग असं एक मोठी जागा किंवा नवी पेठेमध्ये असं एखादी जागा पाहिली किंवा एखादं मोठं शोरूम असो असं मला वाटलं. मग 2014 साली नीलप्रभा ज्वेलर्स ती सुरुवात केली. तर नीलप्रभा ज्वेलर्सचं नाव ठेवताना खूपच त्याला ह्याच्यामध्ये हे की आईचं नाव नलिनी आहे आणि वडिलांचं नाव प्रभाकर, मग ते दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि दोन्हीचं संयुक्तरित्या असं काहीतरी नाव ठेवलं पाहिजे. मग एक नीलप्रभा नाव असं एक चालू झालं आणि खरंच तिथून खरं स्टार्ट जर्नी म्हणता येईल की व्यवसायाची सुरुवात 2014 पासून झाली असं म्हणता येईल. वा वा वा. म्हणजे या ज्वेलर्स पासूनच तुमची सुरुवात झाली. आई वडिलांचा आशीर्वाद नावाबरोबर होताच. बरोबर. आम्ही स्त्री आता ज्वेलर्स म्हटल्यानंतर म्हणजे माझ्यासारख्या बायकांना लगेच दागिने अलंकार या सगळ्याची आवड असतेच. आम्ही एक आवड म्हणून हे सगळं घेत असतो. पण आजकाल असं झालेलं आहे की सोन्यामध्ये एक गुंतवणूक म्हणून पण बघायला पाहिजे असा एक विचार पुढे येतोय आणि तुम्ही या बाबतीत खूप सगळ्यांना सजग करता आहात की सोन्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, केली पाहिजे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, सोन्याच्या बाबतीत मला असं सांगता येईल की सोनं आज 1 लाख पर्यंत गेले, 1 लाख पार पण झाले. पण आजही भाव खूप जास्त वाटत असेल तर पण सोनं हे चढतच राहणार इथून पुढे. आजचं पण प्रेडिक्शन असं सांगते की 2030 पर्यंत जवळपास ते हे 2 लाखाच्या पुढे जाईल. हो, 2-2.25 लाख रुपये जाईल. मग त्यावेळेस असं वाटायला नको की आपण 1 लाख असताना त्यावेळेस सोनं खरेदी करायला पाहिजे होतं. सोनं तर मी तर म्हणून कोणत्याही टायमाला कोणत्याही वेळी ही केलेली गुंतवणूक कधी पण फायदेशीर आहे. तर सोनं कसं गुंतवणूक करावं असं पण एक विषय की कशामध्ये करावं गुंतवणूक हा एक पर्याय होतो. की सोन्यामध्ये बरेचसं असं म्हणतात की 24 कॅरेटमध्ये गुंतवणूक करावी की 22 कॅरेटमध्ये गुंतवणूक करावी, दागिन्यामध्ये करावी का मग पिळ्यामध्ये करावी असा पण विषय होतो. तर माझं असं मत आहे की पिळ्यामध्ये ती करावीच, पण दागिन्यामध्ये केलेली ही गुंतवणूक न राहता ते वेल्थ क्रिएशन राहतं. म्हणजे कसं काय तसं म्हणता येईल. वेल्थ क्रिएशन कसं की सोन्याची गुंतवणूक आपण पिळा वगैरे घेतो, तो पिळा कालांतराने तो मोडण्यात येतो किंवा तो कॅशमध्ये त्याचे पेमेंट करतो. पण ज्यावेळेस आपण एखादी स्त्रीला दागिना घेतो ना तो कधीच मोडत नाही. म्हणजे आतापर्यंतचा अनुभव असा पाहतो की आपण घरामध्ये एखादी गृहलक्ष्मीसाठी आपण एखादी वस्तू घेतो किंवा एखादा दागिना घेतो, पण तो दागिना आतापर्यंत तो मोडला जात नाही. म्हणजे आता उदाहरण समजा असं घेतलं की तुम्हीच घ्या की तुम्ही 2005 साली एक तोळ्याची पिळायचं काहीतरी म्हणजे 24 कॅरेट सोनं घेतलं आणि 1 तोळ्याचं समजा एक दागिना घेतला, तर आतापर्यंत 20 वर्षांमध्ये कोणता दागिना मोडण्यात आला तुमच्याकडून? बरोबर, पिळच मोडण्यात आला. आणि दागिना का बरं मोडण्यात नाही आला? कारण त्यात जीव गुंतलेला असतो. तर माझं तेच म्हणणं आहे की आपण म्हणतो ठीक आहे 24 कॅरेट तर घ्याच, पण त्यावेळेस 22 कॅरेट ही वेल्थ क्रिएशन आहे, ही गुंतवणूक नाही. ते सोनं वाढत जातं आणि ते हेरिडिटी आपण जो म्हणतो ना की एक त्याला एक काहीतरी वारसा लागलेला असतो. म्हणजे आईचं मुलीकडून किंवा आईचं सुनाकडून परत असं एक प्रकारे ते पिढी जातपणे आपण ते पुढं ते सोनं कॅरी फॉरवर्ड करत असतो. बरोबर. तर अशा पद्धतीने ही गुंतवणूक केलेली मला असं वाटतं योग्य राहील कोणत्याही स्टेजला आणि कुठेही. अगदी खरं. म्हणजे जुनी माणसं होती बघा जी अगदी गुरुपुष्यामृतला जाऊन थोडं सोनं घ्यायची आणि दागिना करायची. तर ही सवय आपली मधल्या काळामध्ये आपल्या पिढीची सुटलेली आहे. तर तुम्हाला असं वाटतं की तिथे परत यावं आम्ही आणि एक दागिना करावा, दरवर्षी का होईना, थोडा छोटा का होईना पण करावा. तुम्हाला काय वाटतं हे याचं प्रेडिक्शन काय? म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता पुढे काही वर्षांमध्ये त्याचे रिटर्न्स कसे मिळतील? रिटर्न्स खूप चांगले राहतील इथून पुढे. आता ऍक्च्युली सोनं हा राजधातू आहे. सोन्यामध्ये असे काही गुणधर्म आहे मुळात सोन्यातच ते कधी पण न हे होणारे की ते लोपणारे नाही किंवा ते लोप पावणारे पण नाही. त्यावेळेस आपण सोन्यामध्ये गुंतवणूक ही कधी पण भविष्यामध्ये फायद्याच राहणार आहे. बरोबर. असं आहे. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की पेन्शन प्लॅन नका करू. मी तर असं पण म्हणायला की काय प्रत्येक नागरिकाने किंवा प्रत्येक कस्टमरने पेन्शन प्लॅनपेक्षा फक्त 1 ग्रॅम सोनं घ्यावं. उदाहरणार्थ असं लक्षात जर घेतलं तर आज समजा एखाद्याचं वय 25 वर्ष आहे, 25 वर्ष त्यांनी दर महिन्याला 1 ग्रॅम सोनं घेतलं आणि त्यानंतर 30 वर्षांनी म्हणजे 55 वर्षांनी त्याला जवळपास या 30 वर्षामध्ये 32-36 म्हणजे 360 ग्रॅम सोनं त्याच्याकडे जमा होऊन जाईल.
360 ग्रॅम सोन्याची आजची किंमत आहे 36 लाख रुपये. पण त्यावेळेस 30 वर्षांनी त्याची किंमत किती राहील? टिबल किंवा चौबल होईल. हो अगदी. 36 ऐवजी आपण समजू की 1.5 कोटी होईल, 2 कोटी होईल, काय होईल ते होईल. बरोबर. पण ह्या पेन्शन प्लॅन पेक्षा तो प्लॅन कधी पण चांगलाच राहील ना. जसं जर पाहिलं तर पेन्शन प्लॅनला आपण बघतो की ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, म्हणजे खाली एक वाक्य राहतं की उद्या काही मार्केट कमी जास्त होतं की त्यावेळेस मग ते असं नको व्हायला की आज आपली गुंतवणूक आज एवढी आहे की त्यानंतर ती गुंतवणूक कमी पण असू शकेल. बरोबर आहे का? आज 36 लाख जर म्हणलं तर एखाद्या दिवशी कमी, पण सोन्याच्या बाबतीत तसं होणार नाही. सोन्यामध्ये तसा धोका तुम्हाला वाटत नाही का की एकदम रेट्स खाली येतील? नाही. ऍक्च्युली ते मध्ये असे रुमर्स आल्यासारखे झाले की आता 50-60 हजार भाव होणार आहे, आता सोनं खूप कमी होणार आहे, अमुक देशाने सोनं विकायला काढलं. असं नाही. प्रत्येक देशाच्या त्या मध्यवर्ती बँका असो, चीन असो, रशिया असो, अमेरिका असो, ते प्रत्येक हुश प्रमाणामध्ये सोनं घेतात, खूप टनामध्ये सोनं घेतात. आणि सोनं ऍक्च्युली ते पण आपण जसं कसं घरामध्ये पाहतो की इमर्जन्सी टाइम सोनं आपल्याला लागेल का, म्हणून तसं प्रत्येक देश असाच विचार करतो. इमर्जन्सी टाइम मध्ये आपल्याला सोनं लागतील. आता आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर 1992 साली तर आपण सोनं गहाण ठेवूनच ऍक्च्युली हे केलं, म्हणजे सर्वाइव्ह केलं. त्यावेळेस जी ग्लोबल धोरण आपण स्वीकारलं, हेच विषय आला तो. म्हणजे सोनं ऍक्च्युली कधी पण कामालाच येणारी वस्तू आहे. खूप अत्यंत महत्वाची गोष्ट कळलेली आम्हाला यातनं की सोन्यामध्ये गुंतवणूक किती फायदेशीर ठरणार आहे ते. नीलप्रभा ज्वेलर्स नंतर तुमचा आणखीन एक महत्वाचा टप्पा असा होता, म्हणजे आर्थिक आणि सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलं, ते म्हणजे आपलं विश्वविनायक मल्टीस्टेटची स्थापना. आणि ते कमी वेळेमध्ये खूप प्रगती झालेली दिसते विश्वविनायक मल्टीस्टेटची. तर याची सुरुवात, हा विचार कुठून आला की आपण मल्टीस्टेटची सुरुवात करावी? कारण एक व्यवसाय तर होता आणि तो चांगल्या प्रकारे तुम्ही करत होतात, तर अशा नंतर एकदम यामध्ये आपण उडी मारावी किंवा असं काहीतरी करावं, हा विचार कुठून आला? ऍक्च्युली त्याचा विश्वविनायक जे मल्टीस्टेट तुम्ही जे म्हणले की त्याचा ते सुरुवातच उगम हा नीलप्रभा ज्वेलर्स मधून आला असं म्हणता येईल. त्याचं कारण असं की जगातला असा एकमेव उद्योग असेल सराफी व्यवसाय की त्या उद्योगामध्ये एकीकडं एक वर्ग हा लाख रुपयाचं सोनं घेणारा ग्राहक असतो आणि एकीकडं तो 10,000 रुपयासाठी एखादी वस्तू मोडणारा सुद्धा ग्राहक असतो. तुम्ही पाहिलं असेल सोन्याच्या दुकानामध्ये, तुम्ही कधी गेला तर असं होतं की तो एक ग्राहक वर्ग तो घेतो, 1 लाखाचं सोनं घेतो आणि एक गळ्यातलं मंगळसूत्र एक बाई मोडते आणि दवाखान्यासाठी म्हणा किंवा एक कारणासाठी ती मोडते. हा जो ग्राहक डिफरन्स आहे हा फक्त आमच्या सराफी दुकानामध्येच पाहतो. पण त्यातून मग एक काय कल्पना म्हणजे लक्षात आली की आपण काहीतरी एक संस्था काढावी की कमीत कमी दोन्हीचं बघ समतोल, एक आर्थिक न्याय आपल्याला स्थापित करता येईल अशा पद्धतीने. तसं जर पाहिलं तर बँकिंग ही कन्सेप्टच अशी की जे एक्सेस ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्याकडे अधिकचं आहे त्यांच्याकडून घेऊन आणि ज्यांच्याकडे कमी प्रमाणात आहे त्यांना दोन एक समन्याय आणि एक समन्यायी तत्व आर्थिक न्याय प्रस्थापित करणं, हीच तर बँकिंगची मूळ कल्पना आहे. बरोबर. आणि त्या आधारेच बँक आता काम करते. बरोबर. मग आता या मल्टीस्टेटचं विजन काय नेमकं, म्हणजे तुम्हाला हे आता कुठपर्यंत घेऊन जायचंय नेमकं? या मल्टीस्टेट मधनं तुम्हाला काय साधायचंय? लोकांची सेवा तर करायची हे नक्कीच आहे, पण नक्की अजून यामध्ये काय करायचंय तुम्हाला? आता मल्टीस्टेटच्या माध्यमातून तुम्ही म्हणल्याप्रमाणे आर्थिक न्याय स्थापित करणं, आर्थिक न्यायातून एक जीवनमान उंचावणं आणि त्यातून एक रोजगाराची संधी निर्माण करणं. आजही मल्टीस्टेट असो किंवा विश्वविनायक उद्योग समूहातून आज अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या पण 100 पेक्षा आम्ही कर्मचाऱ्यांना आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. हळूहळू असं ती संख्या वाढत जाणं, अशा प्रकारे आम्ही काम करतोय. नक्कीच. आणि तुमचे प्रत्येक उद्योग जर बघितला, एकातनं दुसरा जो तुम्ही सुरू केलेला आहे, तो प्रत्यक्षरित्या लोकांची सेवा करणं आणि लोकांना सगळं उपलब्ध करून देणं, हीच विजन तुमची दिसते. म्हणजे मल्टीस्टेट तर आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही विश्वविनायक मंगल कार्यालय आणि लॉन्स हे सुद्धा सुरू केलं, तर त्यामागे नेमकं काय उद्देश होता? नाही, आता विश्वविनायक मंगल कार्यालयाचं सुरुवात करण्यापूर्वी 2020 ला ऍक्च्युली तो विचार आला की आपण ते असं म्हणजे आपण ज्या ठिकाणी उभं केलंय शेकटे फाटा पाथर्डे म्हणून, पाथर्डे पासून एक 8 किलोमीटरवर अंतरावर आहे. तर त्यावेळेस असं की त्या भागामध्ये ऍक्च्युली त्याची गरज होती की तिथं सुसज्ज असं मंगल कार्यालय नव्हतं आणि मग त्या ठिकाणी एक मंगल कार्यालय असं तिथली नागरिकांची ऍक्च्युली मागणी होती की तिथं तुम्ही एखादं मंगल कार्यालय करा
कारण त्यांच्याकडून असा बिझनेस होता की त्यातून आम्हाला डिमांड आली की नाही तुम्ही असं काहीतरी एखादं मंगल कार्यालय किंवा एखादा लॉन्च केला तर आमची अडचण होऊन जाईल की आम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा शुभ कार्यासाठी पाथर्डीला यावं लागतं. आणि मग त्यांची मागणी गृहीत धरून 2020 साली त्याचं बांधकाम चालू केलं आणि आज जवळपास 5 वर्ष झाले दिमाखामध्ये चालू आहे. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या गावी म्हणजे पाथर्डीमध्येच सुरू करायचं असं एक म्हणजे त्या लोकांसाठी आपल्याला हे सगळं करायचंय. कारण बरेचदा लोक काय करतात काही करायचं असेल तर आपल्या गावापासून दूर शहरात जाऊ बाबा तिथल्या, कारण तिथे शेवटी प्रॉफिट रेशो जास्त असणार. पण तरीही तुम्ही तसा विचार न करता तुमच्या गावात राहिला, तुमची पाळंमुळं जी आहेत तीच तुम्ही घट्ट ठेवली. यामागे काही खास कारण होतं की गाव सोडायचं नाही? आता काय होतं की मूळ गाव हे जन्मगाव पाथर्डी असल्या कारणाने आणि पहिल्यापासून एक बिझनेसच्या नीलप्रभा ज्वेलर्सच्या माध्यमातून एक कनेक्टिव्हिटी आलेली असते. म्हणजे आपण पाहतो की दुकानामध्ये बसताना बऱ्याचशा लोकांशी समोरासमोर बोलणं होतं, संभाषण होतं, कम्युनिकेशन स्थापित होतं, म्हणजे ग्राहकांच्या पलीकडे तुमचं नातं निर्माण. आणि त्यातून मग ते एक प्रकारे एक घरचे आपले कस्टमर अशा पद्धतीने त्यांचं एक म्हणणं ते मांडतात की तुम्ही असं असं करा, त्यातून अशा पद्धतीने हे करू. आणि मला ते जाणवलं, म्हणजे त्यातून जाणवलं तर असं वाटलं की आपल्याला तिथे गरज आहे मंगल कार्यालयाची आणि त्यातून ते मंगल कार्यालयाची निर्मिती झाली. आणि हे सगळं करत असताना म्हणजे खरं तर तुम्ही ज्वेलर्स तुमचं चालू होतं, मल्टीस्टेट चालू होतं, मंगल कार्यालय लॉन्च सुरू केलेलं होतं. हे सगळं चालू असताना आपण या सगळ्यामध्ये सामाजिक भान पण आपल्याला ठेवायचंय. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हे फार कमी जण असा विचार करतात. पण तुम्ही हा विचार केलात आणि त्यातनं तुम्ही विश्वविनायक फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यातनं तुम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीने समाजकार्य सुद्धा करता. तर ही कल्पना कुठून आली? आता कसं होतं सहकार क्षेत्रामध्ये काम करताना जसं म्हणजे 2018 साली मल्टीस्टेटची सुरुवात झाली आणि मग सहकार आणि सामाजिक बांधिलकी एकाच नाण्याच्या दोन बाजू. सहकार क्षेत्रात काम करताना थोडस एक सामाजिक जाणीव असायलाच पाहिजे, तरच आपण सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस काम करत असं वाटलं की थोडंसं आपण आता सामाजिक दृष्ट्या आपण काम केलं पाहिजे. 2019 साली विश्वविनायक फाउंडेशन या नावाने आम्ही एक चॅरिटेबल एक ट्रस्ट तयार केला. आणि 2019 साली ट्रस्ट तयार झाल्यानंतर 2020 साली कोरोना ची साथ आली. त्यावेळेस आम्ही गरजू जे कुटुंब आहेत त्यांना किराणा वाटप केला फाउंडेशनच्या माध्यमातूनच. आणि फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच असे जे दरवर्षी शाळेमधले विद्यार्थी त्यांना सुद्धा आम्ही शालेय साहित्य लागणारे ते सुद्धा आम्ही नेहमी देतो. तसेच विविध जे सामाजिक उपक्रम आहे ते विश्वविनायक फाउंडेशन मार्फतच करतो. म्हणजे जे असो की फराळ वाटप असो नवरात्रच्या काळामध्ये किंवा विविध असे कार्यक्रम पण असं म्हणता येईल की ते कार्यक्रम विश्वविनायक फाउंडेशन मार्फतच केले जातात असं. मग अजून या फाउंडेशन मार्फत तुम्हाला काही करायचं आहे अजून म्हणजे भविष्यामध्ये आता या फाउंडेशनच्या मार्फत अजून काही सेवा समाजाची करायची असं काही आहे मनात तुमच्या? आता नुकतंच आम्ही विश्वविनायक फाउंडेशन आणि विश्वविनायक मल्टीस्टेटच्या विद्यमाने आता आम्ही पंजाब रडक यांना बोलवलं होतं. त्यांचा शेतकरी संवाद मेळावा आम्ही आयोजित केला होता. म्हणजे खास शेतकऱ्यांसाठी आम्ही एक संवाद ठेवलं होतं की ते 2 वे कम्युनिकेशन होतं. म्हणजे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारायचं आणि डक साहेबांनी उत्तर द्यायचं अशा प्रकारे आम्ही एक कार्यक्रम ठेवला. तसेच कार्यक्रम भविष्यामध्ये फाउंडेशन मार्फत आमचं करणं असं नियोजन आहे. त्या निमित्ताने अनेक चांगली लोक पाथर्डीला येतील. वा वा वा, खूप छान. तुमचं वय बघितलं तर तुम्ही हे ज्वेलर्स पुन्हा मल्टीस्टेट फाउंडेशन असं वाटलं की तुमचं वय खूप जास्त असेल म्हणजे लोकांना असं वाटतं. पण इतक्या कमी वेळामध्ये इतका सगळा कारभार तुम्ही सांभाळत आहात, इतकी वेगवेगळी व्हेंचर्स विश्वविनायक उद्योग समूहाच्या माध्यमातून तुम्ही सांभाळतात. तुम्हाला आतापर्यंत अनेक मानाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर त्या पुरस्कारांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. पुरस्काराची सुरुवात तसं तालुका पातळीवर पण भरपूर पुरस्कार भेटलेले. राज्य पातळीवर म्हणता येईल तर महाराष्ट्र बिझनेस आयकॉन हा पुरस्कार विश्वविनायक उद्योग समूहाला भेटला. वा, तो एक पुरस्कार आहे. परत नवरत्न पुरस्कार पण मिळाला आता मागील वर्षी आणि ह्या वर्षी बँको पुरस्कार मिळाला. आणि बँको पुरस्काराच्या बाबतीत मला असं म्हणता येईल की बँको पुरस्कारमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी पाहिल्या. आमचा सिक्युरिटी रेप्युटेशन इंडेक्स म्हणजे जो SRR आहे तो 99.21% होता.
म्हणजे टोटल विश्वनायक मल्टीस्टेटची गुंतवणूक सोन्या तारांमध्ये होती. मग तो पाहिला. काही काही असे बेसिस असे झाले की त्यामुळे पुरस्कार प्राप्तीसाठी काही काही घटक महत्वाचे ठरले. अनेक व्हेंचर्सच्या माध्यमातून तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचतं आहे. म्हणजे ज्वेलर्स हा तर तुमचा व्यवसाय आहे, त्यानंतर मल्टीस्टेट हा व्यवसाय, फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक सेवा करता आहात. पण त्याचबरोबर आयुष्यामध्ये काहीतरी असा एक प्रसंग घडतो की एक टर्निंग पॉइंट येतो आयुष्याला. तर तसं तुमच्या आयुष्यामध्ये काही घडलं का की एखादा असा प्रसंग की त्यामुळे सगळं बदललं, आयुष्याची गणितं बदलली, एक टर्निंग पॉइंट आला? तुम्हाला अगोदर सांगितलं बघा, 2009 ज्यावेळेस वडिलांचं निधन झालं, तो ऍक्च्युली तोच टर्निंग पॉईंट होता. तोपर्यंत एक असं एक ग्रामीण भागातील युवकासारखं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे, अधिकारी बनायचे स्वप्न पाहिजे, हेच आतापर्यंत चालू होतं. पण ज्यावेळेस 2009 वडिलांचं निधन झालं की त्यावेळेस मग असं वाटलं की आता आपण थोडंसं आपल्या व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला जेवढं होईल तेवढं समाजिक सेवा करता आली पाहिजे. हे तो ऍक्च्युली टर्निंग पॉईंट म्हणता येईल माझ्या आयुष्याचा. सर, तुमचं काम आता आपण ऐकतो आहोत, नीलप्रभा ज्वेलर्स असेल किंवा विश्वविनायक मल्टीस्टेट फाउंडेशनचं तुमचं काम, तुम्हाला मिळालेले पुरस्कार, हे सगळं सांगताना तुम्ही खूप साधेपणाने सांगताय. पण हे घडताना तितकं साधं काही घडलेलं नाही. तुम्ही प्रचंड मेहनत, कष्ट घेतलेले असणार आहेत यासाठी. तर हे सगळं करत असताना, हा सगळा कारभार सांभाळत असताना, तुमचं वयही तेवढं नाहीये, फार कमी वयामध्ये तुम्ही हे सगळं मिळवलेलं आहे यश. तर हे सांभाळत असताना तुम्ही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी किंवा फ्रेश राहण्यासाठी, एनर्जेटिक राहण्यासाठी काय करता? आणि तुमची काही प्रेरणास्थानं आहेत का की तुम्हाला यांच्याकडनं प्रेरणा मिळते? आता प्रेरणास्थान म्हणता तर पहिले प्रेरणास्थान आई वडील आहे. की आई वडिलांचं पहिल्यापासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आई थोडीशी शिस्तप्रिय आणि वडील कडक स्वभावाचे, दोन्हींचं एक संयोग होऊन त्यामुळे घरातलं वातावरण थोडंसं हे राहायचं, म्हणजे कडक राहायचं. आणि त्यातून मग ते ऍक्च्युली ते पहिले प्रेरणास्थान तेच म्हणता येईल. त्यानंतर मग मोठ्या भावाची व्यवसायातली हातोडी, माझा मोठा बंधू, मग तो व्यवसाय करताना तो कशा पद्धतीने व्यवसाय करतो ते थोडंसं त्या पद्धतीने, तसं आपल्याला व्यवसाय करता येईल का, तसं आपल्याला बांधता येईल का, त्या पद्धतीने त्यांचा पण तो ऍक्च्युली तो पण माझा प्रेरणास्थानचा विषय राहील. बरोबर. त्यानंतर घरातून माझी अर्धांगिनी, तिचा पण खूप म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये तिचा सहभाग असतो. म्हणजे घरातील सगळ्यांचं मेन म्हणजे प्रेरणास्थान हेच व्यक्ती आहे. बरोबर. आणि माझं एक मत असं आहे की प्रेरणा असं प्रत्येक व्यक्तीकडून घेता येते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं किंवा प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी मोटिवेशन घेण्यासारखं असतं. बरोबर. म्हणजे त्यातून असं म्हणजे आपण असं म्हणतो ना की, आणि मला वाटतं ते एक गॉड गिफ्ट असं म्हणता येईल की आपण नाही म्हणत की असली खडे की किंमत तो ज्योरी हे जानता है. म्हणजे प्रत्येक खरा कोणचा नकली आहे कोणचा असली ते फक्त एक ज्वेलरलाच माहिती. तसं मला माहिती की ह्या व्यक्तीतला ऍक्च्युली गुण काय, बरोबर, त्या ह्याच्यातले दोष काय, की दोष बाजूला ठेवून गुण त्याला कसं आणखी हे करता येईल, आणि अशा पद्धतीनेच केलं. म्हणजे आजही मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आज 100 आज कर्मचारी पूर्ण उद्योग समूहामध्ये काम करताय. तर प्रत्येकाचे गुण हेरून तो कोणत्या ठिकाणी एकदम कम्फर्टेबल होईल त्या पद्धतीने मी तसं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे ऍडजस्ट होऊन जातात आणि जास्त काही ताण येत नाही. बरोबर. आणि तुमच्या याच स्वभावामुळे मला असं वाटतं की अनेक लोकांचा विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे. तुमच्या गावातली माणसं असतील, तुमच्या ज्वेलर्सच्या व्यवसायाच्या माध्यमातून जोडली गेलेली माणसं असतील, मल्टीस्टेटच्या माध्यमातून जोडली गेलेली माणसं असतील, तुमचा हा दृष्टिकोनच असा आहे की प्रत्येक माणसाकडनं काहीतरी घेत राहिलं पाहिजे. त्यावरनच तुम्ही माणसं जोडत गेलेला आहात हे कळतंय एकंदरच. हो, तसं होतंच की. आता म्हणजे असं पण कधी कधी होतं की माझा एखादा मित्र एका दुसऱ्या मित्राशी ओळख करून घेतो आणि मग त्यांनी असं माझे संबंध जे एवढे डेव्हलप होतात की तो त्याला न हे करता माझ्याशी डायरेक्ट अटॅच होऊन जातो. म्हणजे असं झालं की तुला कुठं न्यायचं म्हणलं की तू खूप कम्युनिकेशनच एक वर्तुळच तयार करतो, असं ठिकाणी असं झालेलं आहे. म्हणजे असं होतं की मी एका ठिकाणी जर गेलो तर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एक 10-15 नावं ऍड होत जातात. बरं, असं होतंच. म्हणजे ऍक्च्युली तसं पाहिलं तर आता आम्ही तिरुपतीला गेलो तर एक 20-25 नावं ऍड झाली तिरुपतीची. बरं. म्हणजे ते एक प्रकारे थोडंसं काय होतं, एक कम्युनिकेशन, एक सर्कल तयार करायची मला ती सवय, आणि त्याचा फायदा माझ्या दुकानामध्ये, माझ्या बँकिंग व्यवसायामध्ये आणि इथं पण होतो. बरोबर. आणि एक यशस्वी उद्योजक होण्याचं मला वाटतं की हे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की माणसं जोडणं आणि प्रत्येक माणसामधला काहीतरी गुण हेरणं. खूप छान. सर, आणखीन एक महत्वाचं विचारायचं म्हणजे सध्या मल्टीस्टेटचं जर आपण बघितलं बाहेरचं वातावरण,
तर बऱ्याच शंका लोकांच्या मनामध्ये मल्टीस्टेटला घेऊन आहेत, पण तुम्ही आता हा यशस्वीपणे चालवत आहात विश्वविनायक मल्टीस्टेट. तर तुम्हाला काय वाटतं की मल्टीस्टेट चालवण्यासाठी आपण अशा पद्धतीने आपला कारभार सुरळीत चालू ठेवला पाहिजे, म्हणजे मग कुठे लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याचं काही कारणच नाही? बरोबर. आता मुळात कसं होतं, ज्यावेळेस बँकिंग करताना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण जे कर्ज पुरवठा करतो तो कशा स्वरूपात करतो, हा महत्वाचा. आता विश्वनायक मल्टीस्टेटच्या बाबतीत तुम्ही जर म्हणला तर आमचं 98% सोनं-तारण आहे. म्हणजे आमचे जेवढे डिपॉझिट आहे त्याचे 98% आम्ही सोनं-तारण करतो. म्हणजे असं एक समीकरण झालेलं आहे पाथर्डी तालुक्यामध्ये की सोनं-तारण किंवा विश्वनायक म्हणजे सोनं-तारण. सोनं-तारण कुठं करायचं तर विश्वनायक मध्ये करायचं, आणि विश्वनायकासाठी की सोनं-तारणसाठी, म्हणजे एक प्रकारे असं समीकरण तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे जी आम्ही गुंतवणूक करतो ती गुंतवणूक एकदम सेफमध्ये लिक्विडिटी बेस राहते. त्यामुळे एक कस्टमरला सुद्धा एक विश्वास तयार होतो, नाही विश्वनायकमध्ये हे केला डिपॉझिट ठेवा तर हे कधी पण आपल्याला म्हणजे देऊ शकतील, किंवा अशा पद्धतीने हे जे कर्ज वाटप आहे तो योग्यरित्या झाला पाहिजे. आणि बँकिंगमध्ये तीच थोडीशी अडचणी राहिली सध्याकाळी. बरोबर. पण तुम्ही आता जे सांगताय ते जर लक्षात ठेवलं तर काही शंका घेण्याचं कारणच नाही अजिबात. आणि आणखीन एक म्हणजे असं बरेच एक जनरल असं मत असतं की मराठी माणूस आणि तो व्यावसायिक, तर हे समीकरण फारसं काही जुळताना दिसत नाही. फार मराठी माणसं बिझनेसमध्ये उतरत नाहीत, व्यवसायामध्ये येत नाहीत, ती आपली नोकरी करण्यातच आपलं त्यांचं सार्थक वाटतं त्यांना. पण तुमच्यासारखी माणसं बघितली की मराठी माणसांना सुद्धा वाटतं की नाही आपण बिझनेसमध्ये आलं पाहिजे, आपण बिझनेस करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं की एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? आता यशस्वी उद्योजक होण्यासाठी मी तर पहिले म्हणेन की चिकाटी हाच महत्त्वाचा बेस राहील कोणत्याही गोष्टीसाठी. म्हणजे आपण म्हणतो की ज्यावेळेस बिझनेसमध्ये ह्या गोष्टी खूप पाळाव्या लागतात, की बऱ्याचशा असं होतं की काही गोष्टी थोड्याशा आपल्या मनासारखं होत नाही, तर त्या पुढे जाऊन म्हणजे त्याला थोडंसं हे करून त्यापेक्षा पुढं जाणं आलं. अशा पद्धतीने हे जे गुण आहे ना, चिकाटी असो किंवा वेळेचं व्यवस्थापन असो की कम्युनिकेशन म्हणले तुम्ही, संवाद असो, लोकांशी बोलता आलं पाहिजे, लोकांना जोडता आलं पाहिजे, हे उद्योजकाचे गुण आहे. आणि ते आता पण पाहतो की त्यामुळे मराठी माणूस पण आता पुढे जातोय आणि मराठी पाऊल पुढे पडतंय. नक्की. आणि तुमचा हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर अजून काही मराठी मुलं यामध्ये येतील अशी खात्री आहे मला. सर, तुमचा एकंदर प्रवास बघितला म्हणजे तुमचं अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण ते तुम्ही आत्ताचे यशस्वी उद्योजक आहात, खूप प्रेरणा देणारं आहे हे सगळं. तर भविष्यामध्ये अशी काय स्वप्न आहेत अजून तुमची की नाही आता अजून हे राहिलंय, हे मला करायचंय? आता विश्वनायक उद्योग समूहाच्या माध्यमातून मला असं वाटतं की बरंचसं शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये करण्यास व्हावे. आता शिक्षणामध्ये जर पाहिलं तर आम्ही आज आता पहिलं पाऊल टाकतोय. शेवगावमध्ये विश्वनायक स्टडी सेंटर म्हणून आम्ही आता चालू करतोय. असं आहे, म्हणजे ते शैक्षणिक क्षेत्रातलं पहिलं पाऊल असेल असं म्हणून मी. त्यानुसार मग कोचिंग क्लासेस, कोचिंग सेंटर, अभ्यासिका अशा पद्धतीने नियोजन आम्ही करतोय. आणि राहिलं आरोग्य संदर्भामध्ये अजून पण काही करता येईल असं भरपूर वाव आहे आरोग्य क्षेत्रामध्ये करण्यासाठी, की त्याचं पण नियोजन आम्ही करतोय. सर, विश्वविनायक मल्टीस्टेट सध्या यशस्वीपणे त्याची घोडदौड चालू आहे, पण जेव्हा कोणाला बँकिंग क्षेत्रामध्ये यायचं असतं किंवा असं मल्टीस्टेट वगैरे अशा व्यवसायामध्ये यायचं असतं तर त्यासाठी काही विशिष्ट शिक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? तसं काही प्रमाणात असं मला वाटेल काही प्रमाणामध्ये शिक्षणाची गरज आहे. आणि तसं जर बघता ऍक्च्युली मी सराफी व्यवसायामध्ये काम करताना सराफी व्यवसायच खरं अर्धी बँक आहे. आपण पाहतो की सराफी व्यवसायामध्ये आपण पाहतो की इथे बँकेमध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये देवाणघेवाण होती, बरोबर, आणि सराफी व्यवसायामध्ये दागिन्याच्या स्वरूपामध्ये किंवा सोन्याच्या स्वरूपामध्ये देवाणघेवाण होती. त्यामुळे जे बँकिंग क्षेत्रासाठी लागणारे जे आवश्यक गुण आहे ते ऑलरेडी मला सराफी व्यवसायातूनच कळाले होते किंवा आले होते. त्यानंतर असं म्हणता येईल की थोडंसं अजून पण बँकिंग व्यवसायामध्ये पुढे जाताना थोडंसं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मी विश्वनायक मल्टीस्टेटची स्थापना झाल्यानंतर मग मी MBA ला ऍडमिशन घेतलं, MBA केलं, बँकिंग अँड फायनान्स मध्ये MBA केलं, आणि त्यामुळे बेसिक घटक थोडेसे ऍडव्हान्स अजून पण मला त्यातून कळाले. तुमच्या म्हणजे बिझनेसला त्याचा फायदाच झाला तुमच्या शिक्षणाचा. आणि जेव्हा तुम्ही मल्टीस्टेट काढली त्याच्यानंतर तुम्ही MBA त्यानंतरच MBA केलं. नक्कीच. वा.
हे ऐकत असताना अनेक तरुणांच्या मनामध्ये असं येणार आहे की मला सुद्धा यायचंय, व्यवसायामध्ये यायचंय, धडपडतायत अनेक तरुण, गावातले जे ग्रामीण भागातनं येत आहेत, त्यांना बरेचसे रिसोर्सेस मिळत नाहीत जे शहरी मुलांना अगदी इझिली अवेलेबल असतात, ते ग्रामीण भागातल्या मुलांना मिळत नाहीत. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर अनेकांना ती प्रेरणा मिळणार आहे. पण आज अनेक तरुण जे धडपडतायत, जे दिशाहीन आहेत, जे हुशार आहेत पण त्यांना दिशा सापडत नाहीये, तर अशा सगळ्या तरुणांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय कानमंत्र द्याल? मी त्यांना एकच म्हणून की असं एक वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो, रात्र राहते स्वप्न बदलते, बरोबर, दिवा राहते वाद बदलते. नेहमी मनाशी जिद्द अशी ठेवा, नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्की बदलते. असं म्हणजे आपण म्हणतो एव्हरीथिंग इन टाइम, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे टाइम असतो, फक्त प्रयत्न करणे, प्रयत्न नेव्हर गिव्ह अप, सोडणे, प्रयत्न सोडणे नाही, हीच महत्वाची बाब मी सांगाल तरुणांना. वा, खूप मस्त तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली आणि छान वाटलं. सरांच्या एकंदर या सगळ्या संवादातनं एकच वाटतं जे त्यांनी आता शेवटी आपल्याला सांगितलं की नेव्हर गिव्ह अप, आणि नशिबावरच जी सगळी मुलं अवलंबून आहेत त्यांनी तसं न राहता आपली वेळ कधी ना कधी येणार आहे आणि त्या वेळेसाठी आपण तयारी केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि मुख्य म्हणजे स्वप्न बघितली पाहिजेत. हेच आजच्या या संवादातनं आपल्याला कळलेलं आहे. पुन्हा एकदा विश्वविनायक उद्योग समूहाचे चेअरमन आणि यशस्वी उद्योजक मोदक शहाणे सरांचं मी त्यांना धन्यवाद सांगते की तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद सर. MES इंडिया अर्थात मोटिवेशन, एंटरटेनमेंट अँड स्टोरीज प्रेझेंट्स इनक्रेडिबल आयकॉन्समध्ये आज आपण संवाद साधला विश्वविनायक उद्योग समूहाचे यशस्वी उद्योजक आणि चेअरमन मोदक शहाणे यांच्याशी. अशीच नवनवीन व्यक्तिमत्व आम्ही भेटायला घेऊन येणार आहोत MES इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तेव्हा नक्की आमचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MES इंडिया.